दिलेला आहे। भारताला धमकावणारे पंतप्रधान शरीफ यांचीच आता तंत्रल्याचं पाहायला मिळते। भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचलेली आहे। खुद्द शहबाज शरीफ हे आता भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपले आहेत अशी माहिती डीएनएने दिलेली आहे। एका रिपोर्टच्या माहितीनुसार डीएनएने हे वृत्त दिलंय। तर भारताला धमकावणारे पंतप्रधान शरीफ यांचीच आता तंत्रलेली आहे। भारताच्या हल्ल्यानंतर आता पाहायला मिळते भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानाच्या पंतप्रधानांपर्यंत आता गेलेली आहे। खुद्द शहबाज शरीफ भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपलेले आहेत। डीएनए कडनं ही माहिती आलेली आहे। एका रिपोर्टच्या माहितीनुसार डीएनएचं हे वृत्त पाहायला मिळतंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचीच आता तंत्रलेली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरलेले आहेत, त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे। भारतावर हल्ल्याची घोडचूक जी आहे ती भारताने केलेली होती आणि त्यानंतर आता सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष आणि दुसरीकडे सैन्यामध्ये अराजकता माजलेली आहे। अनेक पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून गेलेले आहेत। एकीकडनं पाकिस्तानचा पंतप्रधान स्वतः घाबरून बंकरमध्ये लपतो, तर पाकिस्तानचे सैनिक स्वतः आता चौक्या सोडून पळत आहेत। जसा पाकिस्तानचा पंतप्रधान तसेच त्याचे सैनिक असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्हीही घाबरगुंडी त्यांची झालेली आहे। तर पाकिस्तानच्या काही भूभाग बलूच आर्मीनं ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे। पाक सैन्यामध्ये बंडखोरी झालेली आहे। अनेक ठिकाणी सैनिक जे आहेत ते पोस्ट सोडून पळून गेल्याचं पाहायला मिळतं। स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलूच आर्मी सतत प्रयत्न करत असते। पाककडून बलूचवरती अन्याय आणि शोषण होत असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। दहशतवाद पोचणारा पाकिस्तान तुकडे तुकडे होण्याच्या आता उंबरठ्यावर आहे। पाकिस्तानच्या काही भूभाग हा बलूच आर्मीनं जो आहे तो रादाक्रांत केलेला आहे। पाकिस्ताननं सेनेनं आता भारताविरोधात F-16 वापर केलेला होता। अमेरिकेनं आता पाकिस्तानवरती काय कारवाई करेल याकडे आता लक्ष लागले। दहशतवादाविरोधात वापराच्या अटीवरती पाकला F-16 ही विमानं देण्यात आलेली होती। त्याच F-16चा वापर पाकिस्ताननं भारतीय सैन्याविरोधात केलेला होता आणि त्यानंतरची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारतीय सैन्याच्या दहशत आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचली आहे। खुद्द शहबाज शरीफ भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपून बसलेले आहेत। एका रिपोर्टच्या माहितीनुसार डीएनए या वृत्त जे आहे ते दिलेलं आहे। भारताला धमकावणारे पंतप्रधान जे आहेत पाकिस्तानचे शरीफ यांचीच आता तंत्रलेली आहे, ते घाबरलेले आहेत। भारतीय हल्ल्यानंतर आता पंतप्रधान पाकिस्तानचे जे आहेत ते घाबरगुंडी त्यांची उडाली आणि ते बंकरमध्ये लपल्याचं पाहायला मिळते। मोठ्या धमाक्यांनंतर मुझफ्फराबादमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये मोठा स्फोट झाला। मोठ्या स्फोटानंतर धमाक्यानंतर संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये देखील सकाळी घडामोडी वाढणार आहेत। दिल्लीमध्ये राजनाथ सिंहांनी महत्त्वाच्या बैठकी बोलावल्यात। राजनाथ सिंहांच्या बैठकीला जे आहेत ते तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं जो काही पाकिस्तानवरती हल्ला केलेला होता, तर आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी पाहतोय, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला इतका जबाब देण्यात पत्थरनी देण्यात येतोय।